स्मशानभूमीत एक स्कॉर्पिओ गाडी आली, ज्यात एकूण 5 जण होते आणि एक मृत व्यक्ती। घाई गडबडीत ते सर्व गाडी खाली उतरले। चितेसाठी लागणारे लाकड सुद्धा सोबत घेऊन आले होते। पटकन तयारी केली, लगेच मृतदेह चितेवर ठेवला व अग्नी देण्याचा प्रयत्न करत होते। कोणताही धार्मिक विधी न करता अंतिम संस्कार करण्याची त्यांची घाई होती। स्मशानभूमीत काम करणारा नितीन नावाचा एक व्यक्ती होता। स्मशानभूमीतील सर्व जबाबदारी त्याच्यावर होती। या 5ही जणांनी त्याला विनंती केली, आमच्या रुग्णाला एक्सपायर होऊन बराच वेळ झाला, त्यामुळे तुम्ही परवानगी द्या, सर्व तयारी झालेली आहे। पण नितीनवर स्मशानभूमीत झालेल्या प्रत्येक अंत्यसंस्काराची जबाबदारी होती। तो म्हणाला, चितेला अग्नी देण्यापूर्वी मृतदेहाचा चेहरा दाखवा। त्यावर त्या 5ही जणांनी तेथे काम करणाऱ्या नितीनला विनवणी करण्यास सुरुवात केली, पण नितीन म्हणाला, हो काही अडचण नाही, पण एकदा चेहरा दाखवा। अंत्यसंस्कारासाठी आलेली इनमिन 5 लोक, 4 पुरुष व एकच महिला, आणि तेही पार गडबडीत। त्याच स्मशानभूमीत एका चितेला अग्नी देऊन अंत्यविधीसाठी आलेली लोक माघारी जात होते। ते त्याच भागातील होते। त्यांनी या लोकांची हालचाल पाहिली व त्यांना काहीतरी गडबड वाटली व त्यातून काही लोकांनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या नितीनची बाजू घेतली व म्हणाले, हो चेहरा दाखवण्यास काय हरकत, पण ते काही चेहरा दाखवायला तयार नव्हते। शेवटी तेथील स्थानिक लोकांनी स्वतःच कपडा हटवून पाहिला तर लक्षात आलं, हा तर प्लास्टिकचा पुतळा आहे। हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला। त्याच क्षणी ते 5ही लोक धावत सुटले। लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, त्यातून 2 जणांना पकडून ठेवलं, तर 3 लोक हाती लागले नव्हते। त्यावर पोलिसांना सूचित करण्यात आलं। पोलीस तात्काळ दाखल झाले। आता हा सर्व प्रकार नेमकी काय होता, तर या पुतळ्यावर अंत्यसंस्कार करायचे आणि दहन प्रमाणपत्र मिळवून विमा कंपनीकडून 50 लाख रुपये उकळायचे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। दिल्लीतील पालम येथे राहणारा कापड व्यापारी कमल सोमानी या व्यक्तीवर 50 लाख रुपयांचे कर्ज होते। हे कर्ज फेडण्यासाठी त्याने एक योजना आखली। आरोपी कमल सोमानी याच्या दुकानात काम करणारा नीरज नावाचा व्यक्ती, त्याचा भोळसर असलेला सख्खा भाऊ। आरोपीने दुकानात काम करणाऱ्या नीरजला 10 लाखांचं आमिष दिलं आणि त्याच्या भोळसर असलेल्या भावाचा आधार आणि पॅन कार्डचा गैरवापर केला। त्याच्या नावाने टाटा AIG कडून 50 लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी काढली। संशय येऊ नये म्हणून त्याने स्वतःच या पॉलिसीचे काही हप्ते भरले। त्यानंतर त्याचा मित्र आशिष खुराना याच्या मदतीने अंशुल सारखा हुबेहूब प्लास्टिकचा पुतळा तयार केला आणि एक महिलांसह 4 पुरुष यांनी पुतळ्याला कपड्यात गुंडाळले आणि गाडीने दिल्लीतून उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील असलेल्या गुडमुक्तेश्वर येथील ब्रजघाट गंगानगरी स्मशानभूमीत घेऊन आले। ती एक महिला मयत दाखवलेल्या व्यक्तीची बायको होती, कारण तिच्या सहीशिवाय विम्याचे पैसे काढणं शक्य नव्हतं। तर या पुतळ्यावर अंत्यसंस्कार करायचे आणि दहन प्रमाणपत्र मिळवून विमा कंपनीकडून 50 लाख रुपये उकळायचे, असा त्यांनी प्लॅन बनवला। आणि त्यांचा हा प्लॅन स्मशानभूमीत आल्यावर 15 मिनिटांनी यशस्वी होणार होता। पण स्मशानभूमीत दुसऱ्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांमुळे व त्या ठिकाणी काम करणाऱ्या नितीन नावाच्या व्यक्तीमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला। गुडमुक्तेश्वरचे निरीक्षक मनोज कुमार बलियान हे पथकासह स्मशानभूमीत दाखल झाले आणि त्यांनी कमल सोमानी आणि आशिष खुराना यांना ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। आरोपी कमल सोमानी याने पोलिसांना सांगितले की विम्याचे 50 लाख रुपये हडपण्यासाठी आम्ही हा कट रचला। माझ्यावर 50 लाखांचा कर्ज होता, त्याची परतफेड माझ्याकडून होत नव्हती। माझ्यावर असलेला कर्ज फेडण्यासाठी मी हा प्लॅन बनवला व माझ्या दुकानात काम करणाऱ्या नीरजला हाताशी घेऊन मी हे सर्व केलं। विम्याचे 50 लाख रुपये मिळाल्यावर मी त्याला 10 लाख रुपये देणार होतो, पण हा विमा नीरजचा भोळसर असलेला भाऊ याच्या नावाने काढायचा होता। त्यासाठी नीरजने आपल्या वहिनीला सुद्धा या प्रकरणात अडकवलं। डोक्यावर कर्ज झाल्यानं आरोपी कमल सोमानी याने हा मार्ग निवडला। तो अडकला, सोबत आणखी 4 जणांना घेऊन अडकला। अशा या विचित्र पण धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।